स्वागत आहे तुमचं आपल्या या लघुकथेत. प्रत्येक मुलीला लग्नाचे स्वप्न असते, पण मी खूपच अभागी होते. मध्यमवर्गीय कुटुंबातून होते आणि श्रीमंत घरात लग्न जमले म्हणून खूप आनंदात. मनात भीती होतीच की यांनी माझ्यासारख्या गरीब घरातील मुलीला का निवडले. पण माझे सर्व स्वप्न लग्नाच्या पहिल्या रात्रीच तुटले, जेव्हा मी माझ्या नवऱ्याला बाथरूममध्ये 2 तास बंद पाहिले आणि जेव्हा मी तो बाहेर आल्यावर तिथे गेले तर तो नाईटीसोबत. माझं नाव नेहा आहे. आजच माझं लग्न सिद्धार्थसोबत झालं आहे. अशा एका कुटुंबात जे प्रतिष्ठा आणि संपत्ती या दोन्हीत खूप वरचे मानले जायचे. बाबांना आणि मलाही खूप आनंद झाला होता की इतकं मोठं आणि संपन्न घराणं मिळालं, आणि नातेवाईकांनी तर थेट सांगितलं की माझं नशीबच फळफळलं. पण लग्नाच्या सर्व विधी पूर्ण होऊन जेव्हा मी प्रथमतः भव्य हवेलीमध्ये पाऊल ठेवलं, तेव्हा माझं मन आतून थरथरून गेलं. इतकी आलिशानता, इतकं वैभव, जणू एखाद्या सिनेमात प्रवेश केला असावा असं वाटत होतं. सिद्धार्थ, एक नाव जे अजूनही माझ्यासाठी परकच होतं. पण काही तासांपूर्वीच या नावासोबत मी अख्खं आयुष्य उभं केलं होतं माझ्या मनात. सिद्धार्थ एक प्रतिष्ठित घराण्यातला आहे. कोट्यावधींचं घर, व्यवसाय, मानसन्मान. जेव्हा हे लग्नाचा प्रस्ताव बाबांकडे आला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि अभिमान मी कधीच पाहिला नव्हता. त्यांचे स्वप्न होते की त्यांची मुलगी राजकन्येसारखी सासरी जाईल, आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं होतं. नातेवाईकांच्या गर्दीत प्रत्येक जण म्हणत होता की नेहाचं नशीब उजळलं आहे. मलाही त्यावेळी तसंच वाटत होतं की माझं आयुष्य आता एखाद्या परीकथेप्रमाणे सुरू होणार आहे. पण खरंच का? लग्नाच्या साऱ्या विधी पार पडल्या होत्या. हातावरची मेहंदी अजूनही ताजी होती. चेहऱ्यावर हळदीचा उजाळा आणि डोळ्यात नव्या स्वप्नांची चमक होती. जेव्हा मी सासरी त्या महालात पोहोचले, तेव्हा माझ्या तोंडून आपोआपच निघालं, मी खरंच या महालाची राणी झाले का? इतकं भव्य, सुंदर आणि सुसज्ज घर मी फक्त चित्रपटांतच पाहिलं होतं. प्रत्येक कोपरा झळाळत होता. भिंतींवर राजेशाही पेंटिंग्स, जमिनीवर महागडे गालिचे आणि ड्रॉइंग रूममध्ये विदेशी झुंबर. सगळं काही राजेशाही होतं, पण कदाचित त्याच वैभवामध्ये एक मोठं रहस्य दडलेलं होतं. संध्याकाळ होताच घरात हालचाल वाढली. मला पहिल्या रात्रीसाठी सजवलं गेलं. नवी लाल साडी, जड दागिने आणि डोळ्यात लाजेचा हलकासा थर. पण मी माझ्या खोलीकडे निघणारच होते, तेवढ्यात माझ्या सासूबाई आणि नणंद मला बाजूला घेऊन गेल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग मला लगेचच जाणवला. काहीतरी बिनसलं होतं. सासूबाईंनी मला म्हटल्या, बाळा, एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आम्हाला तुझ्याशी एकांतात बोलायची आहे. मी काहीच समजले नाही, पण त्यांच्यासोबत गेले. त्या मला वरच्या गच्चीवर घेऊन गेल्या, जिथे कुणी नव्हतं. नणंद खूप अस्वस्थ वाटत होती आणि सासूबाईंच्या डोळ्यात भीतीसारखं काहीतरी होतं. हे जे आम्ही तुला सांगणार आहोत ते एक मोठा धक्का असू शकतो, सासूबाई म्हणाल्या, पण आम्ही आशा करतो की तू समजून घेशील. मी गप्पच होते. काय असं होतं की जे पहिल्या रात्रीच्या आधी सांगितलं जात होतं? तेवढ्यात नणंद माझा हात घट्ट धरते आणि हळूच म्हणाली, सिद्धार्थ, तो पुरुष नाही. माझं शरीर तिथेच गोठून गेलं. काय? मी फक्त इतकंच बोलू शकले. सासूबाई पुढे बोलू लागल्या, त्याचा अर्थ असा नाही की तो आजारी आहे, पण तो जसा इतर पुरुष असतात तसा नाही. त्याला कधी कोणत्याही मुलीकडे आकर्षण वाटलेलं नाही. लग्नातही त्याला काही रस नव्हता. तो बहुतेक वेळा बाथरूममध्ये बंद असतो. काही मिनिटांसाठी नाही तर तासनतास. आम्ही विचारलं तर म्हणतो पोट बिघडलं आहे, पण आम्हाला माहीत आहे गोष्ट तितकी साधी नाही. मग घाती का नाही सांगितलं ते? माझा आवाज थरथरत होता. कारण बाळा, जर ही गोष्ट बाहेर आली असती तर आमचं सगळं घर बदनाम झालं असतं, सासूबाई म्हणाल्या. त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. नणंद काहीतरी बोलायला लागली. आई, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं कुणाच्या आयुष्याशी खेळू नका, पण तुम्ही ऐकलं नाहीत. आता नेहा इथे असं कसं जगेल? पहा बाळा, सासूबाई म्हणाल्या, आता तू या घराची सून आहेस. या घराची प्रतिष्ठा, मानसन्मान तुझ्यावर आहे. आम्हाला माहीत आहे की हे ऐकून तुला काय वाटत असेल, पण आम्ही तुझ्यासोबत आहोत. त्यांच्या बोलण्यात जरा सहानुभूती होती, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक भीती स्पष्ट दिसत होती, आणि कदाचित कुठला तरी स्वार्थ देखील. त्या रात्री जेव्हा मी खोलीकडे निघाले तेव्हा माझं मन संपूर्णपणे गोंधळलेलं होतं. एकीकडे सिद्धार्थसाठी सहानुभूती होती, दुसरीकडे मला माझ्याशी झालेल्या फसवणुकीचा राग येत होता, आणि तिसरीकडे एक गूढ जे त्या बाथरूमच्या दरवाजामागे लपलेलं होतं. मी जड अंतकरणाने त्या खोलीकडे चालत गेले, जी पहिल्या रात्रीसाठी सजवलेली होती. खोलीची सजावट एखाद्या राजवाड्यासारखी होती. गुलाबांच्या पाकळ्या अंथरलेल्या, खिडकीतून येणारी चांदणी आणि मधोमध सजलेला पलंग. पण माझं मन मात्र घाबरलेलं,
गोंधळलेलं आणि एखाद्या न सांगता आलेल्या ओझ्याने भरलेलं होतं. मी हळूच दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. काही क्षणांतच सिद्धार्थ खोलीत आले. मी त्यांच्याकडे नीट बघत होते. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात विचित्रशी उदासीनता आणि चालण्यात अस्वस्थता. त्यांनी दरवाजा बंद केला आणि थेट आपल्या पोटावर हात ठेवत म्हणाले, माझं पोट खूप दुखतंय. मग काही न बोलता सरळ बाथरूमकडे गेले. मी अचंबित झाले. अगदी तेच घडत होतं जे सासूबाईंनी सांगितलं होतं. मी पलंगावर बसून राहिले. संपूर्ण रात्रीचे स्वप्न, सजावट, मेहंदीचा सुगंध, सगळं काही फिकट पडलं होतं. मी शांतपणे त्या बाथरूमच्या दरवाजाकडे बघत राहिले, जो आता माझ्यासाठी एक खोल रहस्याचं प्रतीक बनला होता. आतून कधी पाण्याचा आवाज येई, तर कधी काहीतरी पडल्यासारखं वाटे. वेळ सरकत गेला. 1 तास, मग 2 तास, पण सिद्धार्थ बाहेर आले नाहीत. मी समजत नव्हतं की काय विचार करू. ते खरंच आजारी आहेत का, की काहीतरी वेगळंच सुरू आहे. शेवटी जेव्हा ते बाहेर आले, तेव्हा चुपचाप आपल्या साईडला जाऊन झोपले. माझ्याकडे न पाहता, एकही शब्द न बोलता. माझ्या अंतःकरणात एक हंबरडा उठला. माझं लग्न फक्त एका सामाजिक दिखावा बनून राहिलं आहे का? सकाळी मी सर्वात आधी बाथरूममध्ये गेले आणि जे तिथं पाहिलं त्याने माझ्या आयुष्याच्या भ्रमांना अजून खोल केलं. कोपऱ्यात एक नवीन सिल्की नाईटी ठेवलेली होती, अगदी नवीन आणि महागडी. पण मग मला सासूबाईंचं ते वाक्य आठवलं, तो पुरुष नाही, त्याला कोणतीही रुची नाही. तर मग ही नाईटी कोणासाठी होती? कुठेतरी माझ्या मनात शंकेचा पहिला काटा हलला. खाली सासूबाई आणि नणंद पुन्हा माझ्याशी भेटायला आल्या. नणंदीचा चेहरा गंभीर होता आणि सासूबाई थोड्या कृत्रिम काळजीने विचारू लागल्या, बाळा रात्र कशी गेली? मी रडत रडत फक्त एवढंच बोलले, जसं तुम्ही सांगितलं होतं अगदी तसंच घडलं. नणंद माझ्याकडे पाहत राहिली, मग खोल श्वास घेत म्हणाली, आई, मी आधीच सांगितलं होतं, एखाद्या मुलीच्या आयुष्याशी खेळू नका, पण तुम्ही ऐकलं नाही. आता नेहा इथे कसं असं घुसमटत राहणार? सासूबाईंनी लगेच उत्तर दिलं, बाळा, आम्ही तुझ्यासोबत आहोत. तू जो निर्णय घेशील आम्ही तुझ्या मागे उभे आहोत. फक्त एक गोष्ट वचन दे, जे काही झालं आहे ते घराबाहेर जाऊ नये. त्यांच्या या आग्रहात कुठेतरी एक गुप्त स्वार्थ स्पष्ट दिसत होता. जणू त्या हेच इच्छित होत्या की मी स्वतःहून हे नातं संपवावं. पण कोणताही गोंधळ न करता आता मी स्वतःला खूप एकटी आणि तुटलेली वाटत होते. त्या रात्री पुन्हा तेच झालं. सिद्धार्थ खोलीत आले, थोडा वेळ बसले आणि मग पुन्हा पोट धरत बाथरूममध्ये गेले. पण यावेळेस बाथरूममधून काहीतरी पडल्याचं तुटल्याचा आवाज येत होता, जणू कोणीतरी रागात वस्तू फेकून दिल्या असाव्यात. मग दरवाजा उघडला आणि काही वेळात ते बाहेर आले, पुन्हा एकही शब्द न बोलता. सकाळी जेव्हा मी बाथरूममध्ये गेले तिथलं दृश्य वेगळंच होतं. नाईटी फाटलेली होती आणि मेकअप बिखुरलेला होता. आता हे फक्त एक संशय राहिलेला नव्हता, तर एक गंभीर सत्य हळूहळू उलगडू लागलं होतं. डस्टबिनमध्ये एक छोटंसं कार्ड पडलं होतं, ज्यावर लिहिलं होतं, टू माय ब्युटिफुल वाईफ. हे शब्द वाचताच माझ्या अंगात एक हालचाल झाली. हे खरंच माझ्यासाठी होतं का? जर सिद्धार्थ खरंच पुरुष नाही, असं जर माझ्या सासूबाई आणि नणंदेने सांगितलं होतं, तर मग हे गिफ्ट का? किंवा त्यांनीच माझ्याशी खोटं बोललं? माझ्यातली स्त्री जी आत्तापर्यंत वेदनेखाली दबलेली होती, आता प्रश्न विचारू लागली होती. मी ठरवलं आता उत्तर मिळवायचंच. जो सत्य मी आतापर्यंत मानत होते, तो आता खोटा वाटू लागला होता. एका बाजूला सासूबाई आणि नणंद यांचा दावा की सिद्धार्थ पुरुष नाही, आणि दुसऱ्या बाजूला बाथरूममध्ये सापडलेलं ते गिफ्ट आणि त्यावर लिहिलेलं टू माय ब्युटिफुल वाईफ. हे काहीतरी वेगळंच सांगत होतं. मन ओरडून सांगत होतं काहीतरी गडबड आहे, खूप मोठी गडबड. या सगळ्या गोंधळाचा एकच उपाय होता, सत्याला मुळापासून शोधणं. सकाळीच मी संतोषी काकीला, जी घरातली सगळ्यात जुनी आणि विश्वासार्ह नोकराणी होती, स्वयंपाकघरात एकटंच गाठलं. काकी फार साध्या स्वभावाच्या होत्या आणि मला पाहिलं की नेहमी मायेने हसत असत. मी सहजतेने विचारलं, काकी, सिद्धार्थजी लहानपणापासून कसे होते? ते नेहमी असेच गप्प गप्प राहत होते का? काकींनी अजिबात हिचकिच न करता उत्तर दिलं, बेटा, सिद्धार्थ बाबू खूप शिस्तबद्ध आणि नम्र मुलगा आहे, पण गेले काही महिने त्याच्या चेहऱ्यावर कायम उदासी असते. त्याच्या वडिलांचं निधन झालं तेव्हापासून त्याच्या आई आणि बहिणीने त्याच्यावर खूप दबाव टाकायला सुरुवात केली. मी थोडं खोलात विचारलं, काही खास गोष्ट होती का लग्नासंबंधी? काकी थोडा वेळ शांत राहिल्या, चारही बाजूला पाहिलं आणि मग म्हणाल्या, हो बेटा, खरं सांगायचं तर तुमचं लग्न सिद्धार्थ बाबूंच्या वडिलांनी ठरवलं होतं. त्यांची आई आणि बहीण तर हवं होतं की सिद्धार्थ बाबूचं लग्न त्यांच्या बहिणीच्या सासरच्या कुठल्या तरी नात्यातल्या मुलीशी होईल, पण खूप प्रयत्न झाले त्यासाठी. पण त्याचे वडील खूप ठाम होते. त्यांनी सरळ सांगितलं,
माझी पसंती नेहा आहे आणि तीच आमची सून होणार आहे आणि त्याच दिवशी लग्न ठरलं. माझ्या अंगावर काटा आला. मी थरथरत्या आवाजात विचारलं, म्हणजे माझ्या सासूबाई आणि नणंद या लग्नाच्या विरोधात होत्या? काकीने डोकं हलवून होकार दिला. हो बेटा. घरात खूप भात झाले. काही दिवस तर सिद्धार्थ बाबूंनी जेवणही सोडलं होतं, पण त्यांच्या वडिलांचं म्हणणं म्हणजे शेवटचं होतं. आणि जेव्हा तुम्ही घरात आलात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी आनंदाची झलक दिसली होती. खूप दिवसांनी आता सगळं चित्र स्पष्ट झालं होतं. सासूबाई आणि नणंद त्यांनी माझ्याशी खोटं बोललं होतं. त्यांनी सिद्धार्थला माझ्या विरुद्ध भडकवलं आणि मला सिद्धार्थ विरुद्ध. त्यांनी आमच्यात कट रचला, जेणेकरून मीच हे नातं तोडून जाईन आणि मग त्यांना हव्या असलेली सून आणू शकतील. माझ्या मनात आता केवळ प्रश्नच नव्हे तर सिद्धार्थबद्दलही अस्वस्थता वाढू लागली होती. मी थेट त्यांच्याकडे गेले आणि ठामपणे म्हणाले, आपल्याला बोलायचं आहे, आणि आज पूर्णपणे. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, थोडा वेळ शांत राहिले आणि मग म्हणाले, आता बोलून काय उपयोग? मला माहीत आहे की तू या लग्नात आनंदी नाहीस. आईने सांगितलं होतं की. मी मध्येच थांबवत म्हणाले, थांबा. खरंच तुम्हाला वाटतं की मी हे लग्न केवळ एक खेळ समजले होते? सिद्धार्थ शांत झाले. मी पुढे म्हणाले, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आई आणि बहिणीने मला सांगितलं होतं की तुम्ही पुरुष नाही. सिद्धार्थच्या डोळ्यात एकदम आश्चर्य उभं राहिलं. काय? हो, मी म्हणाले. आणि बाथरूममध्ये जे गिफ्ट होतं तेवढ्यात सिद्धार्थ संतापाने थरथर कापू लागले. ते माझ्या बहिणीने ठेवलं होतं, तुमच्या पहिल्या रात्रीसाठी सरप्राईज गिफ्ट म्हणून. त्या रात्री आम्ही दोघं खूप वेळ बोललो. पहिल्यांदाच सिद्धार्थने माझ्याकडे निसंकोचपणे पाहिलं. ते म्हणाले, मला माहिती आहे, माझ्या वडिलांना असं वाटायचं की मी एका बळकट समजूतदार मुलीशी लग्न करावं. आणि जेव्हा त्यांनी तुला पाहिलं होतं तेव्हा ते म्हणाले होते, ही मुलगी माझ्या मुलासाठी योग्य आहे. मी विचारलं, आपण हे सगळं इथेच थांबवून एक नवीन सुरुवात करू शकतो का? ते हसले आणि पहिल्यांदा मला असं वाटलं की कदाचित हे नातं मी वाचवू शकते. सकाळच्या पहिल्याच किरणासोबत माझ्या मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली होती. जणू एखादं तुटलेलं स्वप्न पुन्हा जोडण्याची हिंमत मिळाली होती. पहिल्यांदाच सिद्धार्थशी संवाद झाल्यावर मला जाणवलं, ते फक्त समजूतदारच नाहीत तर आतून खूप संवेदनशील आणि एकटे आहेत, अगदी माझ्यासारखेच. आम्ही दोघांनी एकत्र ठरवलं होतं की हे नातं आपल्याला प्रामाणिकपणे निभवायचं आहे. पण हे करताना समोरून येणाऱ्या अडचणींपेक्षा मागून येणाऱ्या कटकारस्थानांची कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी नाश्त्याच्या टेबलकडे पाऊल टाकलं आणि तिथं सासू आणि नणंदच्या चेहऱ्यावर बनावटी हास्य झळकत होतं. सासूबाईंनी प्रेमाने सांगितलं, बेटा, तू घेतलेला निर्णय खूपच समजूतदारपणाचा आहे. आम्हाला आनंद झाला. मीही हलकंसं उत्तर दिलं, हो आई, मलाही वाटतं की या घरात शांतता टिकावी. पण त्यांचं हसणं पाहताना त्यांच्या चेहऱ्यामागचा खोटेपणा मला स्पष्ट दिसत होता. नणंदेने थोडासा टोमणा मारत विचारलं, मग काय? आता तुम्ही दोघं कुठं बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करताय की मग नेहमीप्रमाणे आपापल्या बाथरूममध्ये वेळ घालवायचा प्राधान्य द्याल? मी पहिल्यांदाच हसून तिच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, तुम्ही बाथरूममध्ये ठेवलेलं गिफ्ट खूप छान होतं, सिद्धार्थने सांगितलं मला. तिच्या चेहऱ्यावरचा बनावटी आत्मविश्वासाचा मुखवटा काही क्षणांतच गळून पडला. आता त्यांना समजून गेलं होतं की आपल्यावरचा मुखवटा उघड झाला आहे. त्याच संध्याकाळी सिद्धार्थ म्हणाला, मला आई आणि दिदीशी बोलायचं आहे. आता हे खूप झालं. मी त्याला थांबवलं की अजून नाही. आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की ते आपल्याला वेगळं करण्यासाठी पुढचं पाऊल काय उचलणार आहेत. आणि नेमकं तसंच झालं. त्या रात्री मला सिद्धार्थ खोलीत दिसलाच नाही. खूप वेळाने तो परत आला, तेव्हा त्याचा चेहरा पांढरा फटक झालेला. काय झालं? मी विचारलं. तो म्हणाला, आई म्हणाली की तू घराच्या इज्जतीबद्दल नोकरांशी काही बोलली आहेस आणि त्यामुळे ती खूपच अपमानित झाली आहे. ती म्हणाली की तू जर इथे राहिलीस तर तिला स्वतःला संपवावंसं वाटेल. मी हादरून गेले. माझी सासू इतकी खालची पातळी गाठेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता हे फक्त फसवणूक नव्हती तर मानसिक छळ होता. मी सिद्धार्थला शांत केला आणि म्हटलं, आता वेळ आली आहे की हा खोटेपणा आपण थांबवला पाहिजे. सत्य समोर मांडायचं, पण समजूतदारपणाने आणि सन्मानाने. मी सिद्धार्थला सांगितलं की आपण एक छोटंसं गृहप्रवेशाचं पूजन ठेवू, ज्यामध्ये सर्व नातेवाईक येतील, विशेषतः आईच्या आवडीचे लोक. तिथं मी सिद्धार्थ आणि माझ्या बाबतीत एक छोटीशी गोष्ट सांगायची संधी घेईन. सिद्धार्थ म्हणाला, तुला खात्री आहे का हे काम करेल? मी मान डोलावली. सत्य जर सन्मानाने मांडलं गेलं तर ते सर्वात मोठं शस्त्र ठरतं.
पूजेचा दिवस उजाडला. घर नातेवाईकांनी भरलेलं. सासूबाईंच्या चेहऱ्यावर पुन्हा तेच बनावटी स्मितहास्य होतं आणि नणंद तर सगळ्यांची गोट बोलण्यात मग्न होती. कार्यक्रम संपल्यावर मी म्हणाले, माझं एक म्हणणं आहे. अचानक सगळं शांत झालं. मी पुढे बोलले, या घरात पाऊल टाकल्यापासून मला अनेक गोष्टींबाबत संभ्रमात टाकलं गेलं. भीतीदायक बोलणं ऐकावं लागलं. मला सांगण्यात आलं की माझे पती पुरुष नाहीत, ते आजारी आहेत. पण आज मी सगळ्यांसमोर सांगते की माझे पती सिद्धार्थ हे सर्वात खरे, संवेदनशील आणि खरे पुरुष आहेत. सगळे अचंबित झाले. सिद्धार्थने माझा हात पकडला. मी पुढे बोलले, आणि जर मी कुणाला काही विचारलं किंवा काही बोलले तर ते केवळ या नात्याला समजून घेण्यासाठी होतं, तोडण्यासाठी नव्हे. घरात एकदम शांतता पसरली. सासू आणि नणंद थक्क होऊन पाहत होत्या. नातेवाईक हळूच कुजबुजू लागले. सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी आलं आणि पहिल्यांदाच त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं, मी तुझ्यासोबत आहे, कोणत्याही परिस्थितीत. त्या पूजेच्या दिवशी माझ्या सत्य बोलण्यामुळे घरात एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं. नातेवाईकांमध्ये कुजबूज, काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि सासू नणंदच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच ती असहाय्यता स्पष्ट दिसत होती, जी नेहमी त्यांच्या बनावटी हास्याच्या आड लपलेली असायची. सिद्धार्थ माझा हात धरून उभा होता. त्याच्या हातातील उष्णतेनेच मला कळून चुकलं की आता मी एकटी नाही आहे. पूजा झाल्यानंतर पाहुणे निघून गेले आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने सासूचं खरं रूप समोर आलं. तू आज जे केलं आहेस ते आपल्या खानदानाच्या इज्जतीशी खेळण्यासारखं आहे, सासूबाई ओरडल्या. नाही आई, सिद्धार्थने प्रथमच खूप शांत पण ठाम आवाजात सांगितलं. नेहाने आपली इज्जत वाचवली आहे. आज जर ती खरं बोलली नसती तर आपण सर्वजण एका मोठ्या भ्रमातच जगत राहिलो असतो. नणंदेने टोकून म्हटलं, म्हणजे आता हीच मुलगी घराची राणी बनेल का आणि आम्ही सगळे तिच्यापुढे झुकू? मी तिच्या डोळ्यात डोळे टाकले आणि शांतपणे उत्तर दिलं, मला राणी व्हायचं नाहीये, पण एका सुनबाईला जो मान, जो सन्मान मिळायला हवा त्याचा मी जरूर हकदार आहे. त्या कटुवादानंतर काही दिवस घरात शांतता होती, पण मला स्पष्ट दिसत होतं सासू आणि नणंद अजूनही हार मानायला तयार नव्हत्या. आणि मला माहीत होतं खरे युद्ध अजून बाकी होते. एक दिवस सिद्धार्थ ऑफिसमधून आल्यावर सासूबाईंनी त्याला मोठ्याने हाक मारली. सिद्धार्थने उत्तर दिलं नाही तर त्या म्हणाल्या, नेहाने आज नोकरांपुढे घराच्या स्वच्छतेवरून माझी बेइज्जती केली. मी दचकले, कारण त्या दिवशी मी कोणालाही काहीच बोलले नव्हते. सिद्धार्थ माझ्याकडे पाहत म्हणाला, आई प्लीज आता बस. रोज नवे आरोप, रोज नवा तमाशा. एकदा तरी आपल्या सुनेला मनापासून स्वीकारून बघा, तुम्हालाच अभिमान वाटेल तिचा. सासूबाई रागावून आपल्या खोलीत निघून गेल्या आणि नणंद म्हणाली, तू आता पूर्णपणे हिच्या ताब्यात गेलायस. पण आता सिद्धार्थ तो नव्हता जो पूर्वी आईच्या प्रत्येक बोलण्यावर मान खाली घालत होता. त्या रात्री सिद्धार्थने मला जवळ बसवलं आणि म्हणाला, मला माहिती आहे या घरात पाऊल ठेवल्यापासून तू खूप काही सहन केलंस, पण आज मी तुला एक वचन देतो, मी तुला कधीच एकटं वाटू देणार नाही. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्याही. मी हळूच त्याचा हात पकडला आणि म्हणाले, कदाचित आपल्याला आता एकमेकांची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि खरं नातं या क्षणांपासूनच सुरू होतं. आम्ही एकमेकांना समजायला लागलो होतो, एकमेकांच्या शांततेतली भाषा ओळखायला शिकलो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघंही आता कोणत्याही भ्रमात नव्हतो. एक सकाळी मी स्वयंपाकघरात होते तेव्हा सासूबाई हळूच माझ्या जवळ आल्या. त्यांच्या आवाजात तो नेहमीचा त्रागा नव्हता. नेहा, त्या म्हणाल्या, तुझ्यासारखी सून मिळवण्यासाठी खरंच माझ्या नवऱ्याने विचारपूर्वक निर्णय घेतला होता आणि मीच त्या निर्णयाची माती केली. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी शांत होते. माफीने आता काही बदलणार नाही हे मला माहीत होतं. त्यांनी म्हटलं. मी हळूच उत्तर दिलं, आई, मी कधीच तुमच्यावर रागावले नाही. फक्त एवढीच अपेक्षा होती की तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं स्वीकाराल. आज जर खरंच तुम्हाला काही बदलायचं असेल तर मी तुमचा हात पकडायला तयार आहे. त्या दिवशी प्रथमच सासूबाईंनी मला मिठीत घेतलं. नणंद जाताना म्हणाल्या, तू जे केलंस ते मी कल्पनाही केली नव्हती. कदाचित माझी एक बहीण असती तर मी सुद्धा आईला बदलू शकले असते. मी फक्त एवढंच उत्तर दिलं. नाती जेव्हा मनापासून निभावली जातात तेव्हा विजय कुणाचाही असो, घर सगळ्यांचंच होतं. आज माझ्या सासूबाई माझ्याशिवाय जेवत नाहीत आणि सिद्धार्थ जेव्हा मला पाहून असतो तेव्हा वाटतं माझं प्रत्येक दुःख, प्रत्येक अश्रू ही फक्त एक साजिश नव्हती तर एका मोठ्या बदलाची तयारी होती. आता मला बाथरूममध्ये पडलेला तो कार्ड आठवतो ज्यावर लिहिलं होतं, कधी कधी नात्याचं खरं रूप दिसायला वेळ लागतो, पण जेव्हा ते उलगडतं तेव्हा आयुष्याचा अर्थ बदलतो. ते वाक्य आता फक्त एक सरप्राईज नव्हे तर माझ्या आयुष्याचं सत्य आहे. मित्रांनो, ही होती नेहाची कहाणी. एक अशा मुलीची जी खोटेपणा, कटकारस्थान आणि वेदनांमध्ये सुद्धा धैर्य, प्रेम आणि सत्यतेच्या मार्गाने आपलं विखरलेलं जीवन पुन्हा सावरते.
ही गोष्ट आपल्याला शिकवते की जेव्हा माणूस नात्यांमध्ये खरं प्रेम आणि सन्मान ठेवतो तेव्हा वेळ कितीही कठीण का असेना, शेवटी विजय त्याचाच होतो. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर कृपया याला एक लाईक द्या आणि शेअर करा. धन्यवाद.